मला हे सगळं विसरायचंय आता. ती शाळा, परशु साहेबांचे अत्याचार आणि माझं बाळ. हे बघा, तुम्ही नका काळजी करू. मी बघते कसं काय होतंय ते. जानकी, नको. एवढ्या का घाबरताय? आई चाली असेल ना? आई आली असतील तर ते दार कट उठवतील. त्यांच्याकडे चावी असेल ना दुसरी. दुसरंच कोणीतरी आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही आतल्या खोलीमध्ये जाऊन थांबा, मी बघते कोण येते. बरं ठीक आहे. काय झालं की तू? अगं इथे काय करतेस? जानकी, तू दरवेळी मला बघून अशी आश्चर्यचकित काय होतेस ग? रत्ना मावशीला भेटायला तू एकटीच येऊ शकतेस? नाही, तसं नाही, अचानक आलीस ना. अगं मी मावशीसाठी एक गिफ्ट आणलंय, मी जाऊन सरप्राईज देते. अगं अमृता, थांब ना. आत कुठे चालली? हळू बोल ना, ऐकू जाईल त्यांना. अगं नाही, ती घरात नाहीये, देवळात गेलीये. जिथे जिथे माझ्या हातून चुका झाल्या असतील त्या सगळ्यासाठी मला माफ कर परशु. वेळ प्रसंगी मी तुझ्यावर हात उचलला, पण ते करताना मला अजिबात आनंद झाला नाही. पण तुला मार्गी लागलेलं पाहायचं होतं मला. तुझ्या संसारात सुखी झालेलं पाहायचं होतं मला. परशु, मला माहिती आहे लहानपणापासून तू खूप विष पचवलं असशील, पण आयुष्यभर ते विष रवंथ करत बसू शकत नाही ना आपण. कशा पाहिजे सगळी लपवाछपवी? तू थांब जरा, मी सांगते तुला सगळं. अगं पण अमृता काय कोणी परकी आहे? मी म्हंटल ना तुला सांगते सगळं म्हणून. अगं पण मावशी, काही मदत लागली तर सांगा, मी मोकळीच बसून आहे. ऐक, मी तिच्या बरोबर बाहेर बसते, नंतर ती आत यायची. अगं पण आता मला शिकवतोय रक्ताची ऊब म्हण, रक्ताची ऊब. तुमचे माफी मागतोय माझी. 36 वर्षांचा हिशोब असा एका दिवसात चुकता होतो का रे? अब देखो आगे आगे होता है क्या. आज नरसिंह परशुशी बोलला. हॉस्पिटल मधून आल्यापासून फार हळवा झालाय ग तो. त्याला वाटतंय अजूनही परशुला समजावलं तर परशु सुधारेल. त्यांना वाटतंय ना तसंच होईल. पण तू नरसिंहाला परशु बद्दल काही सांगितलं नाहीस ना? नाही बोलले आणि काही बोलणार सुद्धा नाहीये. दिगे हा राघोबाचाच माणूस होता. म्हणजे याच्या पुढची माहिती राघोबाकडून वधवून घ्यायची. होय साहेब, आणखीन एक खबर मिळाली. राघोबा आता रमावतीतच आहे. विचार कसला करताय? उचला त्याला. पण लक्षात घ्या, त्याच्या केसालाही धक्का लागता कामा नये. अहो पण साहेब, त्यानं काय राडा केला तर? तरीही त्याच्या अंगाला हात लावू नका. तू अळकटीवर झोपणार आहेस? मी तुम्हाला आधीच म्हंटल ना, मला गाभाऱ्यात राहायची इच्छा नाहीच आहे. मी पायरीवर सुद्धा खुश आहे. काय बोलतेस तू? का काही चुकीचं बोलले का? या सगळ्याचा अर्थ काय समजायचा? याचा एकच अर्थ समजा, मी नर्मदाताईंची जागा घेत नाहीये कुठलीच. माझ्या भाग्याचं, माझ्या सौख्याचं, लीण सोन्याचं माझं कुंकू